आता लढावं तर लागणार. आत्तापर्यंत लढत आलेलो आहोत. पवार साहेबांनी जबाबदारी दिली. शशिकांत शिंदे साहेब जे आता नवीन प्रदेश अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर सुप्रियाताई, जयंत पाटील साहेब, आव्हाड साहेब, टोपे साहेब, देशमुख साहेब ह्या सगळ्यांनी व सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी खूप महत्त्वाची जबाबदारी दिलेली आहे. आता काम करायचं, लढायचं. आता लढत आलेलोच आहोत. आता पद घेऊन अजून आक्रमक पद्धतीने आणि संघटनात्मक कामात जास्त लक्ष द्यावं लागेल असं नक्कीच मला वाटतं. शेवटी जेव्हा राजकारणामध्ये तुम्हाला एखादी जबाबदारी दिली जाते, त्या जबाबदारीला न्याय देण्याची जबाबदारीसुद्धा तुमची त्या ठिकाणी असते आणि तेच काम मी करणार आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये काही चांगले बदल हे आपल्याला दिसतील आणि जे लोक प्रामाणिकपणे पदाधिकारी आहेत, चांगलं काम करतात, त्यांनासुद्धा त्याच लोकांना तिथे ठेवून त्यांना अजून ताकद आम्ही सर्वजण मिळून देऊ. पण शेवटी जेव्हा नवीन प्रदेश अध्यक्ष येणार आहेत, जे आलेले आहेत, त्यांना तर पदं द्यावे लागतील आणि त्याच्याचबरोबर इलेक्शन आता 3 महिन्यावर आलेलं आहे. त्यामुळे पटपट बरीच पदं ही द्यावी लागतील आणि ती दिली जातील आणि काही जे चांगले पदाधिकारी आहेत ते त्या पदावर आहेत आणि चांगलं काम करतात, त्यांनासुद्धा तसंच ठेवून त्यांना न हलवता ताकद द्यावी लागेल असं प्रदेश अध्यक्षांनी आम्हाला सांगितलेलं आहे. महाराष्ट्र दौरा सुरू कधीपासून होणार? प्रदेश अध्यक्षांचा लवकरच तिथं सुरू होतं आहे आणि जिथं कुठं सेल आहेत त्यांच्या काही बैठका आम्ही पहिल्यांदा घेऊ, जे आम्ही या महिन्याच्या अखेरीस घेणार आहोत. त्यानंतर जिथं वेळ पडेल, काम येईल आणि काही बैठका असतील आणि ते सेलच्या बाबतीतले असतील तर मी तिथं नक्कीच जाईल.